मग माझे साधू संत काय करतात? अहितापासून काढती हित देव नाही गा श्रुती परोती मामुली जग. लक्षात घ्या, अहितापासून या जीवाला या समाजाला काढायचं आणि हित द्यायचं काम माझ्या साधू संतांनी केलं, म्हणून संत माय विठ्ठल. सांगा, तुम्हाला एक विचारतो मायबा, तुम्हाला तुमचं लेकरू चांगलं व्हावं वाटतं, सात्विक व्हावं वाटतं, माळकरी व्हावं वाटतं, पण तुमची लेकरं बिघडती जास्त. कशामुळे बिघडते? तुम्हाला असं कदापि वाटत नाही तुमचं लेकराचं वाटलं व्हावं, तुमचं लेकराचं अहित व्हावं. प्रत्येक मायबापाला वाटतं माझ्या लेकराचं चांगलं व्हावं, पण लेकरं सुधरत नाही. की हा दोष कोणाचा? कोणाचा? मायबापाचा का लेकराचा का त्याच्यावर केलेल्या संस्काराचा? कोणाचा दोष आहे? हा मला वाटतं हा सगळ्यात जास्त दोष जर म्हणलं तर मायबापाचाच आहे. विठ्ठल फक्त संस्कारामुळे वायाला जाते. माझ्या साधू संतांनी सुद्धा बघा तुम्ही, आपण सगळे साधू संतांची लेकरं आहोत, पण या लेकराला प्रत्येकाला जे जे पाहिजे ते द्यायचं काम माझ्या साधू संतांनी केलं. तसं तुम्ही सुद्धा तुमच्या लेकराला चांगले संस्कार दिले पाहिजेत. त्यांना सन्मार्गाला कसं लावता येईल याचा विचार तुम्ही करायला पाहिजे, आणि याची तयारी तुम्ही कुठून करायला पाहिजे? ज्यावेळेस लेकरू 10 वर्षात होईल नाही, 5 वर्षात होईल नाही, 1 वर्षात होईल नाही, एक संस्कार आपल्या शास्त्रामध्ये सांगितला, तो म्हणजे गर्भसंस्कार सांगितला. तिथून पुढे सुरुवात करायची. बघा तुम्ही, ज्यावेळेस माता भगिनी एखादी ताई गर्भवती असते, त्यावेळेस त्या ताईने जर माझ्या तुकोबरायांच्या काव्याचं पारायण केलं तर तुकोबराय सारख्या पुत्र जन्माला येईल. लक्षात घ्या, ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर ज्ञानोबरायांसारखा विद्वान पुत्र जन्माला येईल. माझ्या छत्रपती शिवाजी राजेंचा तर शिवचरित्र जर वाचलं तर का हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजेंसारखा पुत्र जन्माला येणार आहे. लक्षात घ्या, त्याच्या पुढे सांगतो, धर्मवीर संभाजी राजेंचं जर चरित्र वाचलं तर का धर्मवीर संभाजी राजेंसारखा पुत्र जन्माला येणार नाही, ज्याला गर्भसंस्कार म्हणतात. उदाहरण भक्त प्रल्हाद विठ्ठल. पण आताच्या माई इतक्या आळशी झाल्यात महाराज. मी मायबापावर बोलतोय, संततन आपल्यामध्ये किती फरक आहे. आताच्या माई इतक्या आळशी झाल्या की 25 रिमोट झाले त्या महिन्यात, 4 सोफा सेट मोडले, 20 टीव्या झाल्या आणि चष्मे 40 झाले, तरी सुद्धा टीव्ही सुटली नाही. लक्षात घ्या. आणि आई गर्भवती असताना जर सलमान शाहरुखची जर पिक्चर बघत असेल तर तिच्या उदरी एखादा संत जन्माला नाही येऊ शकत. गर्भसंस्कार सांगतो मायबाप तुम्हाला, चुकी कोणाची आहे? तुम्हाला वाटतं तुमच्या लेकराचं चांगलं व्हावं, तुम्हाला वाटतं तुमच्या लेकराचं कल्याण व्हावं, तर सुरुवात तुमच्यापासून करा. विठ्ठल लेकरू सलमान शाहरुखचे असताना ती आई असताना पिक्चर बघते, लेकरू जन्मानंतर अगोदर दहशतवादी संघटनेत सगळ्यात पुढे दगड घेऊन असतो. लक्षात घ्या, गर्भवती असताना गर्भसंस्कार सांगितलेला आहे. कसं राहावं, कसं खावं, कसं प्यावं, कसं वागावं, कसं बोलावं, काय वागावं, काही नाही वागावं, काय बघावं, काही नाही बघावं, इतकं शास्त्र सांगितलेलं आहे. 16 संस्कार सांगितलेले आहेत मायबाप. 16 संस्कार शास्त्रामध्ये. पहिला संस्कार आहे, तुम्हाला कुठं हातामध्ये पेटी असणारे पाटी लेखन घ्यायची गरज नाहीये, वहीपेन घ्यायची गरज नाहीये, एखादं गाईड उघडायची गरज नाहीये, आणि कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं नाहीये. इथं विद्यापीठ आपण स्वतः व्हायचं, गुरुगुरु स्वतः व्हायचं, शिक्षक स्वतः व्हायचं, हे स्वतः शिकायचं. विठ्ठल तुम्हाला सांगू का, मोटरसायकली किती बिघडू द्या, मशिनरी कितीही बिघडू द्या, मेकॅनिकल बिघडले नाही पाहिजे. मशिनरी कितीही बिघडू द्या,
पण मेकॅनिकल बिघडले नाही पाहिजे. विद्यार्थी किती बिघडू द्या, शिक्षक लोक बिघडले नाही पाहिजे. लक्षात घ्या काय म्हणतो. विद्यार्थी किती बिघडू द्या, शिक्षक लोक बिघडले नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्याच्या पुढे सांगतो, आपले लेकरं किती बिघडू द्या, फक्त मायबाप बिघडले नाही पाहिजे. कारण आपण जे संस्कार आपल्या लेकरा बाळावर करतो तेच पुढे चालून ते लेकर तसे वागत असतात. एक 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 प्रतिपदीच्या चंद्राप्रमाणे एक एक गुण एक एक संस्कार त्याच्यावर होत राहतात आणि याच्यामुळे तुमच्या जीवनाचं कल्याण होत राहतो. तर तुम्ही मायबाप खरे, नाही तर लेकर कुत्र्याला होत, पशु पक्ष्यांनाही होत. बरोबर आहे नाही? पण मायबाप फक्त मनुष्य योनीकडेच विचार दिलेला आहे. सतत विवेक बुद्धी फक्त मनुष्याला दिलेली आहे आणि ही बुद्धी दिल्यामुळे आपल्याला अहित काय आणि हित काय हे चांगलं समजतं. म्हणून आणखी सुद्धा विचार करा आणि लेकरं चांगले घडवा. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य, माझे साधू संत सुद्धा तेच करतात. काय करतात? अहित निगाडीत हित देवोनी वाढवीते नाही गा श्रुती विरोधी माऊली जगा. अहितापासून काढायचं, हित घ्यायचं. अरे बघा तुम्ही, या समाजाची अवस्था माझ्या साधू संतांनी बघितली. हा समाज आड मार्गाने जाऊ लागलेला आहे. हा समाज असणाऱ्या निश्चित मार्गाने जाऊ लागलेला आहे. म्हणून या समाजाला खऱ्या भक्ती मार्गाला आणण्याचं काम माझ्या साधू संतांनी केलं. याचं अहित कशात आणि हित कशात हे सांगण्याचं काम माझ्या साधू संतांनी केलं. त्या जीवाला ओढून आणण्याचं काम सन्मार्गाला माझ्या साधू संतांनी केलं. गेले आधी दयानिधी संतती येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी मार्ग दाखविण्याचं महान कार्य केलं. जशी आई आपल्या लेकराला सन्मार्ग दाखविते तशी संतांनी सुद्धा या जीवाला सन्मार्ग दाखविला. म्हणून संत माय विठ्ठल पाऊस पडतोय आणि रात्रीच्या वेळेला आईच्या डोळ्यावर डोळा लागत नव्हता. आईने डोळे उघडले, आपल्या लेकराच्या कपाळावर हात ठेवला. लेकरू तापीनं फणफण झालेलं होतं आणि त्यावेळेस आपल्या पती देवाला उठविलं. ऐका ऐका, आपल्या बाळाला खूप ताप आली हो, एक काम करा, लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जा त्याला. आईच्या डोळ्यावर दचकन पाणी आलं. त्या बाळाला आपल्या मांडीवर घेतलं, त्याचं अवधान केलं, त्याला आलेला घाम पुसविला, असणाऱ्या बापाला उठविलं. बाप इतक्या रात्रीचं असणाऱ्या त्या वस्तीतून बाहेर निघाला. रस्ता व्यवस्थित नव्हता जायला. रस्ता जुनाटा होता, गाडी रस्ता होता, डोंगर दऱ्याचा रस्ता होता. त्या बापाने एक जणाकडून गाडी बैल अशी उसणी आणली.
जवळ असणारा घुमटा घेतला. रात्रीची वेळ होती, लाईटची व्यवस्था नव्हती. असणारा दवाखाना ते गाव असणारं मोठं शहर असणारं 3-4 किलोमीटर लांब होतं. आणि त्यावेळी त्या आईनं सांगितलं, याला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जा, रात्रीची वेळ आहे, मी येऊ शकत नाही, तुम्ही घेऊन जा. म्हणून बापाने त्या 2 वर्षाच्या लेकराला आपल्या मांडीवर घेतलं, त्या घुमट्यामध्ये त्याला झाकून घेतलं पाऊस लागू नये म्हणून. आणि तितक्या रात्रीचं दवाखान्यामध्ये तो बाप त्या लेकराला घेऊन गेला. रात्रीची वेळ, रात्रीच्या वेळेला कडी वाजली. डॉक्टरने दरवाजा उघडला. डॉक्टर साहेब कृपा करा, माझ्या लेकराला वाचा, खूप ताप आलेला आहे त्याला. डॉक्टर साहेब म्हणले ठीक आहे, त्या बेडवर टाका त्याला. त्या लेकराला बेडवर टाकीवर त्याची तपासणी केली. 100च्या पुढे ताप त्या लेकराचा गेलेला होता. डॉक्टर म्हणले घाबरण्याचं काम काही नाहीये, मी काही औषधी गोळ्या देतो, फक्त पथ्य पाळा, वेळेवर औषधी गोळ्या द्या, ताप कमी होईल जाईल. डॉक्टरने ते चिठ्ठी लिहिली. आपल्या मेडिकलमध्ये डॉक्टर स्वतः गेला आणि तिथून असणाऱ्या त्या गोळ्या घेतल्या, औषधी घेतली, मात्रा किती घ्यायची हे सगळं काही व्यवस्थित सांगितलं. त्या लेकराला पुन्हा त्या बापाजवळ दिलं. तो बाप त्या लेकराला घेऊन गाडी बैलामध्ये तितक्या रात्रीचा प्रवास करून आपल्या गावी आला आणि असणाऱ्या आपल्या पत्नीच्या स्वाधीन त्या लेकराला केलं. तोपर्यंत पहाटे 4 वाजले होते. तोपर्यंत आईच्या डोळ्याला डोळा नव्हता. माझ्या लेकराचं काय झालं, माझ्या लेकराचा ताप वाढला तरी नसेल, नेमकं काय झालंय हे आईला सुद्धा कळायला तयार नव्हतं. पण ज्यावेळेस लेकरू समोर बघितलं त्यावेळेस स्मित हास्य माझ्या असणाऱ्या त्या आईने केलं. लक्षात घ्या, त्या लेकराला जवळ घेतलं, आपल्या छातीला लावलं आणि विचारलं, बाळा बरं आहे काय? ते लेकराने थोडे डोळे उघडून आपल्या आईकडे बघितलं आणि नंतर पुन्हा डोळे झाकले. त्याला असं सांगायचं तर आई, आई तू ज्यावेळेस माझ्या कपाळावर हात ठेवलास ना त्याच वेळेस माझी अर्धी ताप कमी झाली आहे. त्या लेकराला सांगायचं होतं. मला एक सांगायचं तुम्हाला, रात्रभर डोळ्याला डोळा इच्छा नव्हता. 2-3 दिवस आईनं सारखं लक्ष त्या लेकराकडे दिलं. 3 दिवसानंतर ताप एकदम कमी झाला. मला सांगा, त्या लेकराला बरं करण्याकरता सगळ्यात जास्त सहभाग कोणाचा? चालता बोलता, त्या लेकराला बरं करण्याकरता सगळ्यात जास्त सहभाग कोणाचा? डॉक्टर, बापाचा का आईचा? कोणाचा? बोला ना, बोला, मोठ्याने बोला, काय अडचण नाही. बोला बोला, काय मला जवळच आहे तुमच्या, काही लांबचं नाही. अवघडच आहे. विठाला सगळे चांदीचे नाणे मीच घेऊन जातो आता गावाकडे. काय करावं? सगळ्यात जास्त सहभाग फक्त आईचा आहे. लक्षात घ्या. तुम्हाला थोडक्यात सांगू का, आध्यात्मिक दृष्ट्या डॉक्टर म्हणजे वेद आहे, तो मुलाचा बाप म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे आणि ती आई म्हणजे संत आहे. विठ्ठल प्रत्येक लेकराचं दुःख फक्त संतांनाच माहितीये. म्हणून माझ्या ज्ञानोपरायने 9000 औषध रूपी असणारे चमचे निर्माण केले. ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगायचं जर झालं तर. आणि कशा निर्माण केल्या? संस्कृताच्या गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली मराठी गीता देवे. अरे प्रत्येकाला ज्यांचं जसं जसं दुखलंय तसं तसं एकतरी ओवी अनुभवावी म्हणून संत माय विठ्ठल. आणि तशी माझे ज्ञानोपर आहे. किती जणांची आई हो? किती जणांची आई आहे? कोणी सांगू शकेल? तुम्ही म्हणता ना असं कसं काय महाराज? ज्ञानोपर आहे तो ब्रह्मचारी आहे, ज्ञानोपर आहे तो पुरुष आहेत आणि तुम्ही आई म्हणतात त्यांना. किती जणांची आई आहे? 4 जणांची. वेदशास्त्र देती ग्वाही साधकांचा, बरोबर आहे. पुन्हा ज्ञानाबाई माझी एका जनार्दनी पाय वंदित असे. आणि त्याच्या पुढे एक प्रमाण आहे, ते लक्षात येत नाही माझ्या. बघा तुमच्या जर लक्षात आलं तर, विठ्ठल म्हणजे 4 जणांची आई म्हणजे माझी ज्ञानोपर आहे. लक्षात
ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, बरोबर लक्षात घ्या मायबाप. अशी 4 पुत्रांची माय म्हणजे माझी ज्ञानोबर आहेत. मग का संतांना माय म्हणू नये हे लक्षात घ्या. संत ही माय आहे. तुम्हाला सांगू का, माय, आई आणि माऊली एक अर्थी शब्द आहे हे लक्षात घ्या मायबाप. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जी आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते ती खरी आहे. आणि हे माझ्या साधू संतांनी केलेलं आहे. या आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार फक्त संतच करून देऊ शकतात, इतर कोणी सुद्धा नाही हे लक्षात घ्यायचं मायबाप. आणि त्याच्या पुढे जर सांगायचं झालं, सांगू का तुम्हाला मायबाप, वास्तविक असं आहे तुकोपर्यंत प्रमाण आहे. मी माझ्या म्हणचं सांगत नाही. आईलाच माहिती असतं मुलाचा खरा बाप कोण आहे. मन जाणे बापा तुका म्हणे माय बापा तुकोबर आहे सांगतात. लक्षात घ्या मायबाप. म्हणजे वास्तविकता माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की संतांनी देवाची ओळख करून द्यावी, म्हणजे जीव फसणार नाही हे लक्षात. म्हणजे जीव फसणार नाही. तुम्हाला सांगू का, श्रीमद भागवतातलं उदाहरण सांगतो. दुष्यंत आणि शकुंतलेचा विवाह गांधर्व पद्धतीने झाला, पण दुर्वासोशीचा श्राप त्यांना मिळाला. कालांतराने दोघांचा वियोग झाला. असणारी शकुंतला गर्भवती होते. त्यावेळेस जाता जाता एक अंगठी शकुंतलेनं असणाऱ्या त्या दुष्यंताला दिलेली होती. ती पाण्यामध्ये गेल्यानंतर पाणी पितानी दोन त्या असणाऱ्या ओढ्यामध्ये पडली. तो निघून गेला. कालांतराने 10-12 वर्ष झाले. नंतर त्याला आपल्या पतीची स्मृती आली. आपली पत्नी सुद्धा आहे हे त्याच्या लक्षात आलं. आणि पुन्हा पत्नीला भेटण्याकरता त्या आश्रमामध्ये आला. कण्व ऋषींचा आश्रम होता. त्या ऋषींच्या आश्रमामध्ये आल्याबरोबर त्या आश्रमाच्या समोर अंगणामध्ये एक असणारा पुत्र, एक असणारा मुलगा एका असणाऱ्या सिंहाच्या छाव्यासोबत खेळत होता. त्याचं नाव भरत. आणि त्यावेळेस त्याने ओळखलं, हा 100% माझाच मुलगा असायला पाहिजे. मग त्या दुष्यंताने त्या भरताला आवाज दिला, हे बाळा इकडे. त्या पोराने विचारलं, कोण आहे तुम्ही? मी तुझा बाप आहे. आणि त्यावेळेस ते लेकरू लगेच पळालं. आतमध्ये आई बसलेली होती. त्या आईच्या असणाऱ्या हाताला धरलं, आई इकडे बरं, कोणतरी व्यक्ती आलाय आणि तो म्हणतोय मी तुझा बाप आहे, चल बघ बरं. आणि त्यावेळेस ती असणारी शकुंतला बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर दुष्यंताला बघितलं आणि मग लेकराला सांगितलं, हे बाळा, हे भरता, हा तुझाच बाप आहे. आणि मग त्यावेळेस तो भरत आपल्या बापाला भेटायला गेला. तसं साधू संतांनी करावं, म्हणजे जीव फसणार नाही. विठ्ठल भेटू शकत नाही. म्हणून अगोदर संतांकडे जावं लागेल. आणि संत अगोदर त्या ठिकाणी आपल्याला काय दाखवितात, तर तो असणारा देव दाखवितात. कशामुळे? संतापाये माता ठेविता सद्भावी तेने भेटे देव. त्या देवाला दाखविण्याचं काम माझे साधू संत करतात. म्हणून संत माय विठ्ठल. नवनाथ ग्रंथामध्ये मैनावती नावाची राणी आहे, बरोबर आहे का? आणि त्यांचा मुलगा एकुलता एक, काय नाव त्याचं? गोपीचंद. मैनावतीनं आपल्या एकुलता एक लेकराचा हित बघितलं, फक्त एकट्याच लेकराचा, ती एक माय. त्याच्या पुढे मदालसीने आपल्या 4 पुत्रांचं हित बघितलं. विक्रावर्ण, सुबाहू, शत्रुमर्दन आणि अलर्क. या 4 पुत्रांचं हित बघितलं आणि त्यांना उपदेश केला, बरोबर आहे नाही? म्हणजे एका आईनं एका लेकराचं हित बघितलं, एका आईनं आपल्या 4 लेकराचं हित बघितलं, पण माझ्या ज्ञानोबाने सगळ्या जगाचं हित बघितलं. प्रमाणे त्याला
करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. दुसरं प्रमाण आहे केला जगासी उपकार तारी गेले नारी नर म्हणजे प्रत्येक जीवाच्या उद्धाराची त्या ठिकाणी असणारी तळमळ माझ्या ज्ञानोबरायांना होती म्हणून जगाशी केला उपकार. लक्षात घ्या केला जगासी उपकार आणि प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी तारून नेण्याचं काम माझ्या साधू संतांनी केलं म्हणून संत माय विठ्ठल. संत माय का तर संत जागविता जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते उठा जागे भारी आता. संत सांभाळतात तैसे मजनी ती सांभाळत. त्याच्या पुढे संत काय करतात विठ्ठल विठ्ठल जागविण्याचं काम संतांचं सांभाळ करण्याचं काम संतांचं. त्याच्या पुढे एक शब्द आहे तैसे 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 मजन ती सांभाळत करुणी सायास शिकविती विठाला. शिकविण्याचं काम संत करतात जागविण्याचं काम संत करतात सांभाळण्याचं काम संत करतात. ही फक्त आईच करू शकते म्हणून संत ही आई आहे संत ही माय आहे. बरं संत बाप का एका थोडक्यात शब्दात थोडक्यात वाक्यात कमी वाक्यात सांगतो थोड्या शब्दात सांगतो की संत बाप का ज्या पद्धतीने बाप व्यावहारिक दृष्ट्या आपली संपूर्ण संपत्ती लेकराच्या नावे करत असतो तसे संत आपली सर्व त्या ठिकाणी असणारी पारमार्थिक संपत्ती साधकाच्या नावे करतात म्हणून संत बाप विठ्ठल. संतच त्या ठिकाणी होऊ शकतात. तुमच्यासारखे मायबाप असणारे संत ठरवू शकत नाहीत तुमच्यासारखे उपकार सुद्धा करू शकत नाहीत हे तितकंच खरंय. तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही असं का बोलता की आम्ही मायबाप झालो मग आमचा काही गुन्हा झाला का आमचं काय चुकलं. तुमचं पहिलं चुकलं या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्त्री भ्रूण हत्या घडल्या. मग तुम्ही मायबाप आहे कोणती माय कोणता बाप असं असणार दुष्कर्म करील का. पाठीमागच्या काळामध्ये 2 डॉक्टर दाम्पत्य आज सुद्धा जेलची हवा खातात बीड जिल्ह्यातले. कशामुळे स्त्री भ्रूण हत्येमुळे. लक्षात घ्या मग तुम्ही आम्ही मायबाप ठरू शकतो का आपल्या लेकराचं हित आपल्याला करू शकतं का हे लक्षात घ्या हे लक्षात घ्यावं. तुम्हाला सांगू का श्रीमद भागवतामध्ये सगळ्यात जास्त कन्याचा वंश विस्तार सांगितला हे लक्षात घ्या. प्रियव्रत उत्तानपाद देवहूती आकुती आणि प्रसूती या 3 कन्याचा वंश जास्त सांगितला आणि त्यांच्यापासूनच उत्पत्ती आहे पुढची. बरोबर आहे का. त्याच्या पुढे त्या ठिकाणी असणारी उत्पत्ती आहे. त्याच्या पुढे अनेक देवादिकांचे अवतार त्याच असणाऱ्या कुळामध्ये त्याच वंशामध्ये त्या ठिकाणी झालेले आहेत. प्रियव्रत वंश असेल उत्तानपादाचा त्या ठिकाणी वंश असेल. लक्षात घ्या मायबा म्हणजे असणार कन्येलाच महत्व श्रीमद भागवताने सुद्धा दिलेलं आहे. 60 कन्याचा वंश विस्तार सुद्धा पुढे सांगितलेला आहे हे लक्षात घ्या माझ्या. म्हणजे कन्येला महत्व दिलं आणि आपण स्त्री भ्रूण हत्या करतो महापातक करतो मग आपण खरंच मायबाप आहेत का विठ्ठल. एकच जन्म एक तर मुलाला जन्म द्या नाहीतर मुलीला जन्म द्या पण असा जन्म द्या की इतकं मोठं नाव करावं की नाही मायबापाचं इतकं मोठं नाव करावं की उत्तमाची उरे कीर्ती मागे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मायबापाची कीर्ती अजरामर राहावी त्याची कीर्ती अजरामर राहावी असा एखादा जन्माला घाला. जननी जनी सो भक्तजनी या दाता या शूर नहीं तो जननी वाजबली रेना क्या को बेगनूर. लक्षात घ्या मायबाप एक भक्त त्याच्या पुढे दासाला जन्म द्यावा नाही तर शूराला जन्म द्यावा नाहीतर त्याच्यापेक्षा संत म्हणतात जन्म नाही दिलेला बरा लेकरांना विठ्ठल.
मायबाप, कलियुगामध्ये सांगायची वेळ आली आहे. आजचा काळ खूप वाईट आहे आणि सध्याच्या काळामध्ये आपली भक्ती सुद्धा व्याभिचारी बनली, म्हणून सांगायची वेळ आलेली आहे. आणि व्याभिचारी जर भक्ती नसती, भ्रष्टाचार हिंसाचार जर नसता या भक्तीमध्ये, तर देवाने स्वतःला कोंडून घेतलंच नसतं. हे लक्षात घ्या. हे देवाने सांगितलं आपल्याला. हे कोरोनाचा काळ कशामुळे आला माहितीये का? 1.5-2 वर्ष सप्ताह बंद पडले, भजन बंद पडले, कीर्तन बंद पडले, बरोबर आहे नाही? अरे सगळ्या काही गोष्टी बंद केल्या देवाने, स्वतःला सुद्धा कोंडून घेतलं. अरे तुमची भक्ती चुलीत घाला. माझ्या मंदिरात येऊ नका, दर्शन करू नका, मला स्नान घालू नका, मला कपडे देऊ नका, उत्पत्ती सुद्धा जाणू नका, घरीच बसा. देवाने स्वतःला कोंडून घेतलं का? अरे कुठेतरी आपली भक्ती चुकली म्हणून. आणि देवाने पहिली धोक्याची घंटा वाजवली. आताशी पहिली धोक्याची घंटा वाजवली या कोरोनाच्या निमित्ताने. कित्येक जण गेले, कित्येक जणाला कळलं आपली काय लायकी आहे म्हणून, आपली पात्रता काय आहे म्हणून. कोट्या दिशेला कळलं किती प्रॉपर्टी जरी असली तरी उपयोग नाहीये. आणि गरीबाला सुद्धा कळलं. लक्षात घ्या माझ्या, म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवण्याचं काम या कोरोनाने केलं. हे लक्षात घ्या. म्हणजे फक्त देवाला एकच करायचं होतं, तुम्ही हवात उडा लागलात ना, जमिनीवर या. बरोबर आहे की? तुम्ही देवाची किंमत करू ना, तुम्ही मायबापाची किंमत करी, तुम्ही बहिणीची किंमत करीना, तुम्ही परस्त्रीची किंमत करीना, तुम्ही संत साधू सज्जनांची सुद्धा किंमत करीना, तुम्ही तीर्थक्षेत्राची किंमत करीना. अरे इतकं पाप वाढलं, इतकं भयंकर पाप वाढलं. देवाने कोरोनाच्या रूपानेच मला वाटतं अवतार घेतला. पुढे कल्की अवतार होणार आहे, पण त्याच्या अगोदर हा एक अवतार आहे वाटतो. तो म्हणजे सूक्ष्म अवतार, न दिसता. बरोबर आहे? विठ्ठल विठ्ठल चुकता आपलंच ना. तुम्हाला सांगू का? चुकता आपलंच. 4 वर्ण सांगले, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. एक वेळेस ब्राह्मणांची सभा भरली आणि मी तिथे उपस्थित होतो. नाव सांगणार नाही कुठं भरली म्हणून. आणि त्यावेळेस त्यांच्या असणाऱ्या त्या विद्वानांच्या बैठकीमध्ये विषय असा निघला आणि एका विद्वान उठला आणि म्हणू लागला, म्हणले हे बघा, म्हणले ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत, त्यापैकी ब्राह्मण हे विराट पुरुषातून मुख्य आहे. बरोबर आहे? श्रीमंत भागवतात सांगितलं. छाती असणारी क्षत्रिय आहे, देवाची असणारी कंबर त्या ठिकाणी विराट पुरुष सांगितले हे वैश्य आहे, आणि असणारे पाये जे आहेत ना, तळवे, हे जे पाय ते शूद्र आहेत म्हणले. तुम्ही सांगा, ज्यावेळेस मस्तक बिघडतं, ज्यावेळेस हे मस्तक बिघडतं ना, हे सगळ्याला ताण देतं. एखादा म्हणतो माहिती नसलं कसं ओळखू तू, तुला माहित नाही मी कसा आहे. आणि एखाद्याची खरोखरच नस जर सरकली तर पराण्याच्या दवाखान्यातच ऍडमिट करावं लागतं. घरच्याला ताण, बाहेरच्याला ताण. आणि ज्यावेळेस मस्तक फिरतं ना, ज्यावेळेस मस्तक बिघडतं ना, मग खालची आपोआप एक 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 पार्ट ढिल्ली होत चालते. हे लक्षात घ्या. आपोआप मग मस्तक म्हणजे ब्राह्मण आहेत. आणि त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सांगितलं, बाबांनो, अरे आपणच चुका लागलो, आपणच पाप करायला लागलो, आपण असणारे गुरु आहोत, देव आहोत, भूदेव आपल्याला म्हणतात. अरे आपणच चुका लागलो, तर मग क्षत्रिय वैश्य शूद्र का पाप करणार, का पाप करणार नाही? मग त्यावेळेस एकाने विचारलं, महाराज तुम्ही असं कसं काय म्हणतात, जेणेकरून आपणच चुकतो? अरे का चुकत नाही? अरे सत्यनारायणाच्या सुपाऱ्या वस्तुशांतीला, वस्तुशांतीच्या सुपाऱ्या कुठं, दहाव्याच्या सुपाऱ्या इकडं, मंदिरात अन्नदानाला. अरे का आवड झाले? गुत्ता कार्यक्रम असतो का? गुत्त शेतात झुडपाला घेते, गुत्त गवत उपराला घेते, महिला मंडळ 3-3 फुटावर उडी हाणतात, गवत माधतच तिथून तिथं बँड उडी. लक्षात घ्या, गुत्त काम कुठं असतं? शेतामध्ये असतं. आज ब्राह्मण मंडळी सुद्धा गुत्त घ्यायला लागली कार्यक्रम. पाप व्हायला लागलं का पुण्य? देवाला कसं सहन होईल? कसं सहन होईल? आणि इथं ब्राह्मण चुका लागला तर मग क्षत्रिय का चुकणार नाही? हे फबडीला जे जे करती दयानाम धर्मचे विती तेची येर अनुष्ठिती सामान्य सत्य. माझ्या ज्ञानोबरांनी सांगितलेलं आहे, आपले वाढ वडील आपल्यापेक्षा मोठे श्रेष्ठ असणारे व्यक्ती जसं वागतात तसं खालचे असणारे लहाने वागत असतात. लक्षात घ्या, तशी प्रथा चालू होत असते. मग बघा तुम्ही, क्षत्रिय बिघडला, त्याच्यानंतर वैश्य बिघडला, त्याच्यानंतर शूद्र बिघडला, आणि हे सगळं बिघडल्यानंतर देवही बिघडला. त्याने कोंडून घेतलं.
कामून कोंडून नाही घेणार. कुठं खाय कुठं पी, माळकरी प्यायला लागले, भजने दारू पिऊन भक्त म्हणा लागले. दारू पिऊन भजन, दारू पिऊन भजना ढोलकी असते होय, भजना ढोलकी असते. घुगर बांधून नाचत येत, तमाशात जायला नाचायला नाचू वाटतं तुला, बरोबर आहे. भजनात टाळ घ्यावा. वास्तविकता देव नाचला कीर्तनामध्ये, पण ते नामदेवरायांचं कीर्तन होतं. तुमच्या आमच्यासारख्या टाक्याचं थोडंच होतं, बरोबर आहे. तुमच्या आमच्यासारख्याचं थोडंच होतं ते कीर्तन. लक्षात घ्या, तिथं साक्षात परब्रह्म नाचत होतं. इथं कुत्र ठरवा ना, इकडं गाय कुत्री तिकडे मिळते. ते म्हणते ना आपल्या जातीचा दिसतोय गड्या. लक्षात घ्या, लक्षात घ्या माय बाप. देवाला नाही सण झालं. कुठं खायचं, कुठं प्यायचं, कसं वागायचं. नुसता रस्ता हाणायचा, नळ्या फुकायच्या, कंदुरी असली की माळ कुटीला लटकायची, म्हणायचं सकला दि बाबा. ठसका लागूच तर नळ्या फोडीत. काय अवघड आहे, 3 दिवस वाद जाते थोपाडाचा मसाल्याचा. आणि कमवून नाही कोरोना यायचा, गळ्यातली माळ काढून ठेवतो. आणि या कोरोनाचं एक अंडी वेगळंच प्रकरण केलं. डॉक्टर म्हणले माळ काढून टाका. मग अंडे खातो, नॉनव्हेज खातो. कशामुळे? प्रतिकार शक्ती वाढती, मुस्कळीत द्यावी. कशाला पंढरपूरची वारी केली नाही? तुझ्या असणाऱ्या आयुष्यभर जन्मामध्ये कधी सुद्धा पंढरीची वारी चुकला नाही तुझा बाप. तुझे पूर्वज कधी चुकले नाही. आणि तू त्या कोरोनाच्या मरणाच्या भीतीनं अंडे खायला लागलास. लक्षात घ्या, मटण खायला लागलास. अरे कित्येक कट्टर वारकऱ्याने सुद्धा माळी काढून टाकल्या, आणखी घातल्या का नाही त्यांची त्यांनाच माहिती. लक्षात घ्या. आणि देवाला हे सण नाही झालं, म्हणून माझ्या साधू संतांनी सांगितलं, तुम्हाला जर पहा पुन्हा कोरोनाची भीती नको वाटते ना, पुन्हा कोरोना नको वाटतो ना, तर मग काय कर, काळ सारावा चिंतने. नियमावली सांगितली काय, काळ सारावा चिंतनी, एकांत वासे गंगास्नानी, देवाच्या पूजनी, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नियम इंद्रियाचे सार, नसावे वासर, निद्रा बहुभाषण. या नियमावलीत जर तुम्ही राहिलात तर कोरोनासारखी बिमारी येऊ शकत नाहीत. कित्येक जण डॉक्टरचं म्हणणं असं आलं की कोरोनाने लोक मेलेच नाही, जास्त भीतीनेच गेले, जास्त अटॅकनेच गेलेले आहेत, मरणाच्या भीतीनंच गेलेले आहेत की मी मरतो काय. खरंच मेले. लक्षात घ्या माय बाप. कसे मेले, कुठं झालं, कुठं काय केलं त्यांचं हे त्यांची त्यांनाच माहिती आहे. लक्षात घ्या. तरी सुद्धा डोके उघडायला तयार नाहीत आणखी कित्येक जणांचे माय बाप. तुम्हाला सांगू का, तुम्ही जन्माला आलात ना, आणि आता काही दिवसांनी तुम्ही मरणार, पण मी सुद्धा मरणार, तुम्ही सुद्धा मरणार, अरे सगळे जाणार. येथे नाही गुरु आली होता येरते पामर जीव किती. लक्षात घ्या माय बाप. मरायचंय ना तर सत्कर्म करून मरा. लक्षात घ्या. कारण सध्याच्या काळामध्ये जन्म आणि मरण अतिशय महाग झालं महाराज. आता तुम्ही म्हणता कस काय जन्म आणि मरण महाग कस काय झालं. तुम्हाला सांगू का, सिझेरियन शिवाय जन्म नाही आणि व्हेंटिलेटर शिवाय मरण नाही, म्हणून मागे विठ्ठल.
किती पैसे लागतील डॉक्टर सांगा मला. अरे कर्ज बाजारी जरी बाप असला तरी सुद्धा 10 रुपये शेकड्याने पैशाने डॉक्टर सांगा फक्त. माझा नातू जगला पाहिजे आणि मुलगी सुद्धा जगली पाहिजे. डॉक्टरांनी व्यवसाय मांडला. त्याला शेतकरी दिसला नाही, त्याला कर्ज बाजारी असणारा बाप दिसला नाही. त्या डॉक्टरांनी सांगावं लाख रुपये लागतील. त्या बापाने डोळे पुसावे दवाखान्याच्या बाहेर आल्यावर आणि सावकाराकडे 10 रुपये शेकडे लाख रुपये घ्यावे आणि डॉक्टरचं बिल त्या टेबलावर ठेवावं, पैसे द्यावे. अरे एका डोळ्यामध्ये गळगळ गळगळ अश्रू व्हावे, ते अश्रू म्हणजे आनंदाचे माझा नातू झाला, आणि एका डोळ्यामध्ये अश्रू व्हावे ते दुःखाचे का कर्जाचा गंभीर झाला. पण तरी सुद्धा बाप डगमगत नाही. मायबाप डगमगत नाही. बाप लक्षात घ्या, मायबाप म्हणजे जन्म सुद्धा महान झाला. 1,00,000-2,00,000 रुपये मोजल्याशिवाय जन्म नाही आता लेकराचा, आणि व्हेंटिलेटर शिवाय मरण नाही. अरे 3 दिवसापासून बाप मरून पडलेला आहे आयसीयू मध्ये. अरे असणारा लेक दादातून बाहेर बघतो त्या असणाऱ्या बापाकडे. बापाची त्वचा काळी ठिकून पडलेली आहे आणि तो असणारा लेक बापाकडे बघून म्हणतो, बाबा एकदा तरी डोळे उघडून बघा, लागू द्या लाख रुपये जरी लागले तरी, पण तुम्ही जागले पाहिजेत, तुम्ही जिवंत राहिले पाहिजेत बाबा, फक्त एकदा डोळे उघडून बघा. पण तो बाप 3 दिवस अगोदर पासूनच मेलेला असतो. फक्त डॉक्टर लोक आपली स्वतःची पोळी भाजून घेतात यावेळेस सुद्धा. हे जिवंत उदाहरण आहे मायबाप, लक्षात घ्या. म्हणजे मृत्यू सुद्धा महाग झाला. अरे बिल दिल्याशिवाय बापाला सोडण्यात येत नाही, पेशंटला असतं दवाखान्याच्या बाहेर सुद्धा काढून देत नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून मृत्यू महाग आणि जन्म सुद्धा महाग. विठ्ठल जगायचं, चांगलं जगायचं ना. इथं जीवन तुम्ही जगायला आलात ना, इथं संत महात्मे आपल्याला भेटलेत ना, इथे संत महात्म्याचे आशीर्वाद आपल्या पाठीचे आहेत ना. मग संतांनी सांगितलं की आपले मायबाप आहेत, त्यांनी सांगितलं तसं लेकरांनी वागावं, म्हणून अभंगाचं पहिलं